फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी आयोजित थर्सडे थिंक टॉक्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपले वक्ते अर्थातच आहेत अच्युत गोडबोले आणि आजचा जो विषय आहे तो आपण घेतलेला आहे विश्वगुरु भारत, महासत्तेचे स्वप्न आणि आजचे वास्तव. महासत्तेची स्वप्न आपल्या समोर ठेवली जात आहेत, फार आधीपासून ठेवली जात आहेत. भारत महासत्ता होणार आणि विश्वगुरु बनणार अशा प्रकारची स्वप्न आपण या देशातल्या अनेक लोकांनी विकतही घेतली आणि ती खरीही वाटायला लागली त्यांना. किंवा आजही अनेक जण आपल्याला आपण खूपच प्रगती करतोय या अर्थाची अनेक डेटा असेल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचत असतो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या आजचं जे वास्तव आहे ते खरं काय आहे, आज जगभरच्या सगळ्या जे वेगवेगळे इंडेक्सेस येत आहेत त्याच्यामधनं भारताची प्रतिमा जी आहे ती काय दिसतेय, याच्यासाठी आम्ही जेव्हा वक्त्यांचा शोध घेत होतो तेव्हा अच्युत गोडबोले सर असं म्हणाले की याच्यावरचा माझा अभ्यास खरं म्हणजे तयार आहे आणि ही मांडणी आता आपण करायला हवी. आणि त्या दृष्टीने आज अच्युत गोडबोले सर आपल्या मध्ये आज उपस्थित आहेत. ते आपल्या थर्सडे थिंक टॉक्स मध्ये अनेक विषयांमध्ये आवर्जून असतात, चर्चेमध्ये पण सहभागी होत असतात, आपल्याला माहितीच आहे. पण आज ते वक्ता याआधी गेल्या वर्षी त्यांचं व्याख्यानही आपण कोविडच्या संदर्भात, कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे टेक्नॉलॉजीमध्ये आणि जगामध्ये कोणते बदल होणार यावरती गेल्या वर्षी घेतलं होतं आणि आता आपल्याला या विषयासाठी आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे. मला असं वाटतं की अच्युत गोडबोले सरांची ओळख करून द्यायची तशी महाराष्ट्रात गरज नाही, परंतु कारण मराठीत जवळजवळ 42 पुस्तकांचं लेखन आणि आजपर्यंत एकूण विविध विषयांवर म्हणजे अगदी संगीतापासून संगणकापासून ते असंख्य जे विषय मराठीमध्ये मराठी विश्वामध्ये आले पाहिजेत असं त्यांना वाटलं, त्या विषयाचा अभ्यास त्यांनी घेतला, त्यात उडी घेतली आणि त्यानंतर अगदी सामान्य तरुण वाचकांपर्यंत पोहोचता येईल पोहोचवता येतील अशा भाषेमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिली. आणि मला ते त्यांचं एक प्रचंड मोठं कॉन्ट्रीब्युशन वाटतंय. 1000च्या वर आजपर्यंतचे लेख आणि आत्ताच त्यांचं जे पुस्तक होतं अनर्थ, मला असं वाटतं आपण जर ते पुस्तक वाचलं नसेल तर आवर्जून वाचावं असं ते पुस्तक आहे. अर्थातच पुढे अजून त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा लक्षात आलं की अजून 51 विषयांवरची प्रोजेक्ट्स त्यांच्या मनामध्ये आहेत, डोक्यामध्ये आहेत आणि ते लिहिते आहेत. आजही त्यांचं लेखन हे सातत्याने सुरू आहे. मला अच्युत गोडबोले सरांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असं वाटतं की काही वर्षापूर्वी जेव्हा मराठी बुक गॅलरीमध्ये मी एकदा गेलो होतो तेव्हा एका येशू पाटील आपले जे आहेत शब्द बुक गॅलरीचे, ते म्हणाले मराठी मुलं जरी आली तरी सुद्धा ही ऐतिहासिक कादंबऱ्या, त्याच नावांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या, त्याशिवाय दुसरं काहीच घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि तीच नावं विचारतात. फार तर काहीतरी खुमासदार छोटंसं नर्म विनोदी असं काही मिळालं तर तशा प्रकारचे लेखक याबद्दल चौकशी करतात. त्याच्या बाहेर, या परिघाच्या बाहेर त्यांचं वाचन जात नाही. अच्युत गोडबोले सरांनी मला असं वाटतं हेच कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे की आज मराठीमध्ये मुलं वाचतात, ती किमयागार पासून सुरुवात करतात, कारण ती त्यांचा टेक्स्टबुक मधला एक भाग आहे, पण तिथून सुरुवात करतात आणि तिथून जी सुरुवात होते ती मग संवाद असेल, कम्युनिकेशनवरचं किंवा अनर्थ असेल, अर्थात असेल, मनात असेल, गणिती असेल, या सगळ्या विविध विषयांचं जे वाङ्मय आहे ते त्यांच्या समोर अच्युत गोडबोले सरांनी खुलं केलेलं आहे आणि वाचक, एक नवीन तरुण वाचक त्या दिशेने येतोय. या माहिती म्हणजे ही जी लेटेस्ट माहिती आहे, अगदी आधुनिक अशी माहिती आहे, ती त्याच्यापर्यंत पोहोचते. विषयाला सुरुवात करूया आणि मॅक्स महाराष्ट्रला परत एकदा विनंती आहे की त्यांनी लाईव्ह प्रसारण आपलं सुरू करा. गोडबोले सर. धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना. आज हा विषय मी जो निवडलेला आहे तो माझ्यामध्ये फार महत्वाचा आहे. ह्याचं कारण आत्ताच असं सांगितलं की आपल्या विशेषतः तरुण मुलांमध्ये आणि तरुण माणसांमध्ये, एस्पेशली 1990च्या नंतर
जागतिकीकरणानंतर जे एक नवं चैतन्य एक निर्माण झालेलं होतं, कारण नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या, मुलं अमेरिकेला जायला लागली, परत यायला लागली, चकचकीत मॉल्स दिसायला लागले, जीडीपी वाढायला लागला आणि या सगळ्यामुळे आपल्याला आपण आता महासत्ता होणार अशा तऱ्हेचे सगळे दुमदुमायला लागलं सगळीकडे आणि मग आपण वेगवेगळ्या फेजेस मधनं गेलो. तर आज आपण आज कुठे आहोत ह्याच्याविषयी बोलणार आहे आणि मी खरं सांगायचं म्हणजे दारुण चित्र आपलं कसं आहे हे सांगणार आहे. मी आता पहिल्यांदा सांगतोय की मी स्वतः ह्याच्यावरती खूप प्रचंडच अभ्यास केला. हे जे सगळे आकडेवारी आहे, ही सगळी आकडेवारी आपल्याला इंटरनेटवरती बघायला मिळते. त्याच्यावरती सगळे ऑफिशियल जे आकडे आहेत तेच मी घेतलेले आहेत. प्लस कोविड नंतर जी काही आपली दुर्दशा झालेली आहे त्याच्यासाठी प्यू, नंतर अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटी, अश्विनी कुलकर्णींचं आरसी आणि इतर अनेक जे काही मला सोर्सेस कडनं डेटा मिळाला रिलायबल. नंतर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIS अशा अनेक ठिकाणाहून मी डेटा गोळा केलेला आहे आणि तो रिलायबल आहे मुख्य म्हणजे. तर हे मला असं वाटतं की हे खरं म्हणजे धक्कादायक प्रकरण तुम्हाला वाटेल कदाचित. तर पहिल्यांदा पॉझिटिव्हिटी म्हणजे काय? आपल्याला नेहमी सगळे लोक म्हणतात पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा. सकारात्मकता काय आहे? की सकारात्मकता हा याचा खोटा शब्द नाही असं माझं मत आहे. ह्याचं कारण काय? की दुसऱ्याला धीर देणं ह्याचं सकारात्मकता नक्कीच आहे. की समजा एखाद्याला आजार झालाय तर तुम्ही त्यातनं आशादायी एक दाखवणं. पण जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था याच्याविषयी जेव्हा तुम्ही बोलत असता, तेव्हा खोटं काहीतरी सांगायचं आणि सगळं चांगलं आहे असं सांगायचं, ह्याला मी सकारात्मकता मुळीच म्हणत नाही. ही खोटी सकारात्मकता आहे. उलट त्यातले दोष दाखवणं, खरी परिस्थिती काय आहे दाखवणं आणि विशेषतः तळागाळातल्या लोकांची परिस्थिती काय आहे हे दाखवणं, हेच पॉझिटिव्ह आहे असं माझं मत आहे. आणि परिस्थिती फक्त दाखवायची नाही, त्याच्यावर जो उपाय सांगायचा. तर हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आज आपण जे बोलणार आहोत ते पॉझिटिव्ह चर्चा आहे. जरी त्याला कोणीतरी म्हणू शकेल तुम्ही फक्त निगेटिव्ह बोलता, माझ्यावर टीका नेहमी होते. पण माझ्यामध्ये अगदी याच्यात काही अर्थ नाहीये. कारण आपण कुठे आहोत आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे. मग त्याच्यावरती उपाय आपल्याला पाहिजे. पुढची साईड. पहिलं मला एक सांगायचं पाहिजे की मी जागतिकीकरणाच्या विरुद्ध नाहीये. मी उदाहरणार्थ स्वदेशी जागरण मंच की परदेशातून काहीच घेऊ नये, इम्पोर्ट एक्सपोर्ट काहीच करू नयेत वगैरे याला काय अर्थ नाही. आपण त्याच्या इकॉनॉमिक्स मध्ये आता शिरायला नको. मला एकच फक्त सांगायचं, मी अनर्थमध्ये खूप डिटेल मध्ये मांडलेलं आहे ते. पण 1991 नंतर आपण ज्या तऱ्हेने जागतिकीकरण स्वीकारलं ते मात्र नक्कीच योग्य तऱ्हेने स्वीकारलं नाही. मग वेगळ्या तऱ्हेने आपल्याला स्वीकारणं शक्य होतं का? तर माझ्या मते शक्य होतं. माझ्या मते स्टिग्लिट्झचं मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि त्यात इतरही अनेक माझ्याकडे पुस्तक आहेत की ग्लोबलायझेशन सुद्धा कशा तऱ्हेने व्हावं. आपण जे ग्लोबलायझेशन केलं ते कॉर्पोरेट ग्लोबलायझेशन होतं. मग त्यामुळे फक्त कॉर्पोरेट्सचा विकास झाला आणि त्याच्या अनुषंगाने फक्त काही उच्च मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गाचा विकास झाला. जे अमेरिकेला जायला लागले, जे आणखीन इम्पोर्टेड गोष्टी घ्यायला लागले आणि या सगळ्यामध्ये मॉल्स निघाले, असं सगळं झालं. त्यामुळे या ग्लोबलायझेशन ज्या तऱ्हेने ग्लोबलायझेशन झालं त्याचे परिणाम काय झाले पुढची स्लाईड. याच्यामध्ये फक्त जीडीपीला महत्व आलं. म्हणजे आपण कुठे काय कसं निर्माण करतो याच्याकडे आपलं लक्ष राहिलं नाही. नुसतं जीडीपी फक्त जीडीपी -7.3% झाला. आपण फक्त जीडीपी वरून खरं म्हणजे मोजता कामा नये आपला हे. ह्याचं कारण जीडीपी मध्ये आपण कुठे आता फक्त परफ्युम्स तयार केले, आपण युद्धाची सामुग्री तयार केली, आपण कोल्ड्रिंक्स तयार केले, आपण नुसते चंगळवादी वस्तू तयार केल्या तरी जीडीपी वाढतो. वेस्ट झाला तरी तो जीडीपी वाढतो. आणि आपण जर प्रचंड ऑटोमेशन वापरून केलं तर बेकारी खूप वाढते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे एकंदर फक्त जीडीपी बघून चालत नाही. हा मुद्दा मला सांगायचा होता. पण तो आता आपण त्याच्यावर जास्त भर नको द्यायला. जरी जीडीपी हे आपण एक मोजमाप धरलं आपल्या प्रगतीचं, तरी सुद्धा आपला -7.3% जीडीपी होता गेल्या वर्षीचा. हा आपल्या 70 वर्षातला सगळ्यात वाईट परफॉर्मन्स आहे, हे आपल्या लक्षात ठेवा. म्हणजे जीडीपी वाढीचा दर मायनस हा फक्त 5दा झालेला आहे स्वातंत्र्यानंतर. फक्त निगेटिव्ह 5दा झालेला आहे. त्यातला 2दा गंभीर झालेला आहे. 1965-66च्या वेळी -2.6% झाला होता. ते पाकिस्तान बरोबरच्या युद्ध त्यावेळी चालू होतं म्हणून. आणि 1978 ते 80च्या दरम्यान 5.2% झाला होता. तो इराण मध्ये खोमेनीचं सत्ता आली, शाह ऑफ इराण जाऊन खोमेनी आला होता
आणि त्या तेल पुरवठा खंडित झाला होता आणि त्यावेळी दुष्काळ पडला होता, म्हणून -5.2% झाला होता. पण आता जो -7.3% झालेला आहे तो गेल्या 70 वर्षातला सगळ्यात जास्त आहे. हे लक्षात ठेवा. पुढची प्लीज. आता एक लक्षात ठेवा की हे जे जीडीपी जो कमी होतो, आपलं भयंकर कमी झालेलं आहे असं म्हणताय, त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही कमी जी जीडीपी जी घसरण आहे ती 2016 पासूनच सुरू झालेली होती. अधिकृतरित्या आपल्याला सांगण्यात आलं की जीडीपी वाढ ही 4% होती म्हणून, म्हणजे 2016च्या. अरविंद सुब्रमण्यमच्या मते ते 2.5% कमी करायला पाहिजे, कारण त्यांनी एक सिरीजच बदलली होती. जे आपण मोजमाप करतो ती मोजमाप करण्याची पद्धतीच बदलली होती. त्यामुळे खरी माहिती 1.5% होती, असं अरविंद सुब्रमण्यम जे पूर्वीचे आर्थिक सल्लागार होते त्यांच्या मते होते. अरुण कुमार हे जे दिल्लीचे जेएनयूचे खूप मोठे अर्थतज्ञ आहेत, त्यांच्या मते ती 0% किंवा निगेटिव्ह होती. ह्याचं कारण आपण असंघटित क्षेत्राची त्यात प्रगती धरलेली नव्हती. एक लक्षात ठेवा, आपल्या जीडीपी मध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र दोघांचा वाटा असतो. असंघटित क्षेत्राची आपल्याला मोजमाप करता येत नाही. संघटित क्षेत्राची मोजमाप करता येतात. त्यांची कम्प्युटरच्या स्लिप्स असतात, पे स्लिप्स असतात, इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड असतात. त्यामुळे आपल्याला त्यांची इन्कम किती आहे हे आपल्याला मोजता येतं. पण मी पानपट्टीवाल्याकडे गेलो आणि 10 रुपयाचं पान घेतलं तर त्याचं मोजमाप कसं करणार हो? त्यामुळे त्याचं मोजमाप साधारणतः अंदाजपट्ट्याने केलं जातं. आतापर्यंत असा अंदाज आहे की संघटित क्षेत्राचा वाटा जीडीपी मध्ये 55% आहे आणि असंघटित क्षेत्राचा वाटा 45% आहे. साधारण 50-50 किंवा 55-45 असा तो वाटा हा धरला जातो. आणि संघटित क्षेत्राचा मोजतात आणि त्याचं प्रपोर्शन असंघटित क्षेत्राचं मोजतात आणि मग टोटल जीडीपी काढतात. ही आतापर्यंत पद्धत होती. पण 2016 सालच्या नोटाबंदीनंतर असंघटित क्षेत्राची जी प्रचंड अधोगती झाली, त्या अधोगतीचं कुठेच रिफ्लेक्शन झालं नाही. आपण तेवढाच भाग आहे, म्हणजे त्याचं प्रपोर्शन तेवढंच आहे असं धरलं आपण, आणि म्हणून हा जो 1.5% जो आपल्याला वाटतोय तो नसून तो 0 किंवा निगेटिव्ह आहे असं अरुण कुमार म्हणत होते. ह्याचं कारण असंघटित क्षेत्रात जी प्रचंड अधोगती झाली होती तिचं याच्यात रिफ्लेक्शन होत नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचमुळे त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा पहिल्या क्वार्टरमध्ये -23.9% होता, त्यावेळी तो -23.9 असून -75% होता असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या संपूर्ण वर्षाचं सुद्धा -7.3% नसून 20% पेक्षाही कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ते खूप सिरियस आर्ग्युमेंट आहे असं मला वाटतं. पण सध्या आपण त्याच्याकडे लक्ष नको द्यायला. पुढे आता फक्त जीडीपी बघून चालणार नाही. मला तर इंडेक्स म्हणजे बरेच इंडेक्स मी जे काढलेले आहेत त्याच्याकडे यायचंय, म्हणून मी थोडं फास्ट कव्हर करतो. मध्ये आपली 5 मिनिटं गेल्यामुळे आता फक्त जीडीपी घेऊन चालणार नाही. जागतिकीकरणामुळे 3 राक्षस तयार झाले. जागतिकीकरण चांगलं काय झालं, एक मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. गरिबी किंचितशी कमी झाली, म्हणजे त्यामुळे मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. कारण खरं जागतिकीकरणाचं कारणच असं होतं की अमेरिकेला त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करायचं होतं. त्यांची प्रॉफिटेबिलिटी कमी होत चालली होती, म्हणून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग चीनकडे आणि सर्व्हिसेस भारताकडे दिले आणि त्यामुळे स्वस्त दरामध्ये त्यांना भारतामधनं सर्व्हिसेस चीनमधनं मॅन्युफॅक्चरिंग मिळायला लागलं. त्यांचं नफा वाढायला लागला. तरी सुद्धा त्यांचं समाधान होईना, म्हणून त्यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि शेअर मार्केट त्यामुळे भयंकर वरती जायला लागलं. त्यांनी जगभरच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि आपल्याकडे एफआय म्हणजे जो पैसा यायला लागला आपल्या शेअर मार्केटमध्ये, तर आपलंही शेअर मार्केट वरती जायला लागलं. पण या सगळ्या काळामध्ये आयटी, बँकिंग या सगळ्यामध्ये ज्यांना नोकऱ्या मिळाल्या, आपल्या मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग तयार झाला, ते 2 बीएचके 3 बीएचके मध्ये राहायला लागले, ते अमेरिकेला जायला लागले, ते वेगवेगळ्या मॉल्समध्ये जायला लागले आणि आपल्याला भयंकर प्रगती होते असं वाटायला लागलं. पण प्रत्यक्ष तळागाळातल्या लोकांमध्ये ते ट्रिकल डाऊन होत नव्हतं. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता किती विषमता निर्माण झाली गेल्या 30-40 वर्षात. तर आज आता जगात 26 लोकांकडे जी संपत्ती आहे ती तळातल्या जगातल्या 50% जास्त आहे. किंवा भारतात, हे ऑक्सफॅमचं स्टॅटिस्टिक्स आहे, हे म्हणजे भयानक आहे. भारतात 1% लोकांकडे जी संपत्ती आहे ती खालच्या 70% लोकांच्या संपत्तीला 4 पट जर का केली त्याच्यापेक्षा जास्त आहे. इतकी भयानक विषमता आहे. त्याच्यावर पिकेटीने तर कॅपिटल मोठं पुस्तक लिहिलेलं आहे आणि विषमता म्हणजे अरे 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 किती भयंकर विषमता आहे असं नुसतं. विषमतेचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, त्यांनी मंदी कशी येण्याची शक्यता असते, हे आणखी वेगळा विषय आहे, पण आपल्याला त्यात आता जायला वेळ नाही. पण विषमता भयानक आहे.
एक लक्षात ठेवा की जागतिकीकरणानंतर सगळ्यांचंच राहणीमान उंचावलं तर सगळ्यांचीच प्रगती झाली असं नेहमी सांगितलं जातं. पण अमेरिकेतही तळातल्या 50% लोकांचं उत्पन्न तेवढंच राहिलं किंवा कमी झालं. इन्फ्लेशन ऍडजस्टेड इन्कम म्हणजे जर का महागाई 10% वाढली आणि उत्पन्नही 10% वाढलं तर त्याला काही अर्थ नाही. पण 50% लोकांचं खालच्या उत्पन्न तेवढंच राहिलं किंवा कमी झालं. भारतातही व्हायला पाहिजे ट्रिकल डाऊन झालं नाही. फक्त मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग तयार झाला. पण त्याच्या खाली मात्र प्रचंड मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज 135 कोटी लोक आपली लोकसंख्या आहे. आज 80 कोटी लोकांना 5 ते 5 किलो धान्य द्यावं लागतं. त्याचा अर्थ काय हो? हे 2 बीएचके आणि 3 बीएचके मधले लोक ते 5 किलो धान्य घ्यायला जात नाहीत. याचा अर्थ 80 कोटी लोक आज दारिद्र्य रेषेवर जवळपास. दुसरी गोष्ट, हे 80 कोटी आकडा कुठला आला? आपल्या नीती आयोग च्या प्रमाणे 2011 सालच्या सेन्सस प्रमाणे हा आकडा होता. त्याच्यानंतर 9.5 कोटी लोक त्यात ऍड झालेले आहेत असं नीती आयोगच म्हणतं. म्हणजे खरा आकडा हा 80 कोटी नसून 89.5% आहे की ज्यांना 5 किलोची गरज आहे. आणि शिवाय आता कोविडमुळे 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या खाली गेलेले. माझं असं मत आहे की 135 कोटी पैकी जवळपास 100 कोटी लोक हे जवळपास दारिद्र्य रेषेवरती आहेत. 5 किलो त्यांना मिळाले नाहीत ते कसे जगणार आहेत माहित नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे. याला आपण काय म्हणणार? बेकारी आपण त्याच्याकडे येऊ नंतर. पण प्रचंड एका मोठ्या क्रायसिस वरती आपण उभे आहोत असं माझं मत आहे. पुढचं नेक्स्ट प्लीज. आता मी वेगवेगळ्या इंडेक्स कडे येतो की जीडीपी वाढ ही फक्त घेऊन चालणार नाही. मान्य आहे, जीडीपी मध्ये सुद्धा आपण मार खाल्लेला आहे, हे सगळं ठीक आहे. पण आता वेगवेगळे इंडेक्स मी शोधलेले आहेत ते त्यात आपला नंबर काय आहे ते बघा आपल्याला कळेल. कमिटमेंट टू रिड्युसिंग इनइक्वॅलिटी नावाचा CRI नावाचा एक इंडेक्स आहे. 118 सगळे गुगलमध्ये इंटरनेटवरती मिळतात. ते सगळे अतिशय प्रतिष्ठित आणि अतिशय रिलायबल अशा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशननी हे काढलेले आकडे. मला याच्यात फक्त दाखवायचं की महासत्ता म्हणजे फक्त जीडीपी नाही. जरी जीडीपी मध्ये सुद्धा आपण मार खाल्लेला आहे, पण जरी जीडीपी धरला तरी सुद्धा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आपण जगामध्ये कुठे आहोत हे मला दाखवायचं. म्हणजे भारत कसा वाईट आहे असं काही माझं म्हणणं. दुसरं मला सांगायचंय, ह्याची सुरुवात 1990 पासून झालेली आहे. त्यामुळे मी कुठल्याही तऱ्हेने बघा काँग्रेस कसं चांगलं आहे, बीजेपी कसं वाईट आहे, असं काही माझा संबंध नाही. हा विकास नीतीचा संबंध आहे असं माझं मत आहे. की आपण फक्त एकांगी विकास नीती स्वीकारली, त्यामुळे का जंगलं कापली बघा. अनर्थमध्ये खूप मी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कसा झाला, बेकारी कशी वाढली आणि विषमता कशी वाढली आणि त्यामुळे ट्रिकल डाऊन न होता ट्रिकल अप कसं झालं आणि विषमता खूप कशी वाढली. हा त्यातला सगळ्यात मोठा क्रायसिस आहे आपल्या विकास नीतीचा. हे माझं म्हणणं आहे. त्यात कुठल्याही पार्टी आणि पॉलिटिक्सचा काही संबंध नाही. म्हणजे आता ते जास्त भयंकर झालेला हा वेगळा मुद्दा की अलीकडल्या काळामध्ये ते आणखीनच वाढलेलं आहे. तर हा अत्यंत खरं आहे. पण आपण कुठे बघू आता. कमिटमेंट टू रिड्युसिंग इनइक्वॅलिटी की विषमता कमी करण्याकरता देशांनी काय पावलं उचलली ते भारताचा 158 देशांचा अभ्यास आहे. त्यात एक सगळ्यात चांगला जर का असेल तर भारताचा 129वा नंबर आहे. मी मुद्दामून इतर काही देशांचे आणलेले आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सगळे देश चांगले आहेत आपल्यापेक्षा. फार ईस्टचे सिंगापूर, कोरिया वगैरे नक्कीच चांगले आहेत. युरोप, अमेरिका सुद्धा चांगली आहे. आपली काय परिस्थिती बघा. नेक्स्ट. कामगारांच्या हक्कांबाबत सुरक्षा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे का, कामाचे तास किती आहेत, पेन्शन आहे का, 158 देशांचा अभ्यास करण्यात आला. एक म्हणजे सगळ्यात चांगला जर का असेल तर भारताचा 158 देशांमध्ये 151वा नंबर आहे. पाकिस्तान 116, बांगलादेश 109, नेपाळ 130, भूतान 141, अफगाणिस्तान 113, श्रीलंका 86 आणि बाकी जवळपास सगळे देश आपल्यापेक्षा चांगले. मी सांगण्याचं कारण काय की महासत्ता म्हणजे काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. म्हणजे नुसते आमच्याकडे रणगाडे किती आहेत आणि जीडीपी किती तिथे मार खातो हा वेगळा मुद्दा. पण प्रत्यक्ष समाज आणि म्हणजे सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती इथे आपण जगामध्ये कुठे आहोत हे बघितलं पाहिजे. आपण खडबडून जागा झालं पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट प्लीज. ह्याचं कारण भारतात अनेक राज्यात कामाचे तास 8 ते 12 झाले. 71% कामगारांसाठी कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नाही. 54% लोकांना पगारी रजा नाही. बाकी पीएफ पेन्शन नाही वगैरे तर अस्थिरता भयंकर आहे. आज नोकरी तर उद्या नोकरी नाही.
म्हणजे हा जो आपल्याला नेहमी अगदी मध्यम वर्गात मुलगा सेटल झाला म्हणजे कुठल्या तरी फार पूर्वीच म्हणजे पोस्टात आणि बँकेत लागला म्हणजे सेटल म्हणायचे. आता अगदी इतकं म्हणत नाहीत, पण तरी कुठेतरी आयटीच्या कंपनीत लागला, कुठेतरी बँकेत लागला, कुठे फॉरेनला गेला म्हणजे सेटल झाला. इथे कोट्यावधी लोकांना आज काम आहे तर उद्या नाही आणि उद्या त्याची शाश्वती नाही. पुन्हा पगार किती मिळेल माहित नाही. कित्येकांना त्याचे पगार कोविडमध्ये तर आणखीन चिकार कमी झालेले आहेत पगार. ते मला वाटतं अश्विनी कुलकर्णींच्या ह्याच्यात आहे आणि इतरही अझीज प्रेमजींच्या ह्याच्यात खूप ह्याच्यात दिसून आलेलं आहे. पण त्याच्या अगोदर सुद्धा आपल्याकडे इन्फॉर्मल सेक्टर वाढलं. 94% लोक आपल्याकडे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये, फक्त 6% लोक फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत. ही भयानक परिस्थिती. नेक्स्ट प्लीज. आता सरकार शिक्षण, आरोग्य, पेन्शन वगैरे पब्लिक सर्व्हिसेस पुरवते. त्यात 158 देशांचा अभ्यास करण्यात आला. एक म्हणजे सगळ्यात चांगलं. तिथे सुद्धा भारत 141वा नंबर आहे. नेपाळ 120, भूतान 124, श्रीलंका 106. इथे मात्र आपण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मात्र त्याच्यापेक्षा चांगले आहोत. पण अतिपूर्व म्हणजे साऊथ कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर सगळे देश म्हणजे युरोप आणि अमेरिका आपल्यापेक्षा नुसते चांगले नाहीत, खूपच चांगले. कारण आपण 141वा नंबर लक्षात ठेवा. म्हणजे 140 देश आपल्यापेक्षा वाईट आहेत. कर प्रणाली विषमता कमी करायला किती मदत करते याचा इंडेक्स ऑक्सफॅमने काढलेला आहे. एक म्हणजे सगळ्यात वाईट, हे लक्षात ठेवा. एक म्हणजे सगळ्यात वाईट भारत 19 आहे, पाकिस्तान 71 आहे, बांगलादेश 32, एक म्हणजे वाईट आहे लक्षात ठेवा. भूतान 130, श्रीलंका 91, अफगाणिस्तान 6. अफगाणिस्तानचा आपल्यापेक्षा वाईट आहे. पण अतिपूर्व युरोप आणि अमेरिका आपल्यापेक्षा चांगले. ह्याचं कारण काय माहितीये का? आपल्याला नेहमी एक अपप्रचार करण्यात येतो का आपल्याकडे टॅक्सेस भयंकर आहे, जास्त आहे. टॅक्स टू जीडीपी रेशो म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये टॅक्सचा रेशो किती आहे? हा आपला फक्त 16-17% आहे. बाकीच्या अनेक राष्ट्रात तो 20, 30, 40 एवढा मोठा आहे. 20, 30, 35 तर नक्कीच आहे. आणि त्यात सुद्धा आपलं डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण खूपच कमी आहे. म्हणजे डायरेक्ट टॅक्स टोटल टॅक्सेस मधलं प्रमाण खूपच कमी आहे. हे मी का सांगतोय? ज्यांनी इकॉनॉमिक्स केले त्यांना माहित असेल अर्थातच, की डायरेक्ट टॅक्स मी इन्कम टॅक्स उदाहरणार्थ. जर जेवढा आपण वाढवू तेवढी विषमता कमी होते. तुम्ही जेवढे मिळवाल तेवढा टॅक्स तुमच्यावर जास्त पडेल. पण इनडायरेक्ट टॅक्स मात्र किती इन्कम असलं तरी सारखाच असतो. आता व्हॅट असतो उदाहरणार्थ किंवा आता जीएसटी असेल. आपण कुठला बूट घेतला तर अगदी कुठल्या उद्योजकांनी बूट घेतला किंवा मी बूट घेतला, टाटाने बूट घेतला किंवा मी बूट घेतला, तरी दोघांना जी टक्केवारी पडते त्यांना तर किस झाड की पत्ती असते, पण मला त्याचा फटका जास्त पडतो आणि अत्यंत गरीब माणसाला तर खूपच जास्त पडतो. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्सेस जितके जास्त तेवढी विषमता वाढते. म्हणून डायरेक्ट टॅक्स टोटल टॅक्स मधला डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण किती हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि तिथे आपलं प्रमाण अनेक देशांपेक्षा अतिशय कमी आहे. म्हणजे आपल्या टॅक्सची सिस्टीम अतिशय वाईट आहे. एक तर टॅक्स टू जीडीपी रेशो फार कमी आहे आणि डायरेक्ट टॅक्स टू टोटल टॅक्स आपले अतिशय वाईट आहेत. म्हणजे विषमता कमी करण्याकरता आपण अतिशय म्हणून आपला नंबर 19 आहे. पाकिस्तानचं 71 आहे, बांगलादेश 72 आहे वगैरे, भूतानचं 130 आहे. आपलं अतिशय वाईट परिस्थिती आहे. नेक्स्ट प्लीज. आता लोक म्हणतात फक्त जीडीपी काय कामाचा? जीडीपी पर कॅपिटल दरडोई बघा ना तुम्ही. जीडीपी दरडोई बघा. मग आता भारताचं किती आहे डॉलर्स पर इयर? तर 2191 भारताचा आहे. श्रीलंका 3030, इराक 4634, लिबिया 3671, नायजेरिया 2432, इराण 8034 आणि ब्रिक्सचे देश आहेत म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका ह्यातले इंडिया सोडून बाकी सगळे देश आहेत, भारताचे अनेक पट आहेत आणि प्रगत राष्ट्राचे 20 ते 30 पट आहेत, हे लक्षात ठेवा. जीडीपी पर कॅपिटल दरडोई जीडीपी. पण आता नेक्स्ट प्लीज. आता जीडीपी पर कॅपिटल पीपीपी ने बघा असं लोक सांगतात, म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. कारण फक्त जीडीपी पर कॅपिटल तुम्ही डॉलरने बघितलात, पण $100 भारतातले आणि $100 अमेरिकेतले हे वेगळे असतात. कारण त्या 100 किमती वेगळ्या आहेत ना. कारण अमेरिकेतले $100 किती वस्तू मिळतील किंवा सेवा मिळतील आणि भारतात किती मिळतील याच्यात फरक पडतो. आपण खूप जास्त विकत घेऊ शकतो. त्या जीडीपी हा जो फरक आहे त्यांनी ऍडजस्ट जर का आपण केलं तर त्याला जीडीपी पर कॅपिटा पीपीपी असं म्हणतात. म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीने तो ऍडजस्ट केलेला आहे. तर आता भारताचं किती आहे? तर भारताचा तो $7333 आहे. आता ब्रिक्सचे देश मी घेतले. ब्रिक्स म्हणजे रशिया 29,485, चीन 18,931, ब्राझील 15,643, दक्षिण आफ्रिका 12,442. म्हणजे ब्रिक्स मधले देश आपल्यापेक्षा 2 ते 4 पट आहेत आणि जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, युरोप, अमेरिका अनेक पट आहेत. म्हणजे 8-10 पट आहेत आपल्याकडे पर कॅपिटा पीपीपी ने सुद्धा.
म्हणजे पर्चेसिंग पॉवर आपण ऍडजस्ट केली तरी सुद्धा. नेक्स्ट प्लीज. आता प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये आपण कुठे आहोत? 180 देशांचा अभ्यास केला. सगळे इंटरनेटवर अवेलेबल आहेत. कुठलेही आकडा माझ्या मनाचा नाही. आपण चेक करू शकता. एक म्हणजे सगळ्यात चांगला 180 देशात आपला नंबर 142 लक्षात ठेवा. 2016 मध्ये तो 133 होता. आता 142 झाला 2021 मध्ये प्रेस फ्रीडम मध्ये. त्याचं कारण आपल्याला माहितीच आहे. स्कॅन्डिनेव्हिया आणि युरोपियन देश त्याच्यामध्ये 1 ते 30 मध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका 32 आहे. इंग्लंड 33 आहे. अमेरिका 34 आहे. दक्षिण कोरिया आणि तैवान 42 आणि 43 आहेत. नेपाळ आणि श्रीलंका 106 आणि 127 तेही चांगले आहेत आपल्यापेक्षा. ब्राझील 111 आहे, तोही चांगला आहे. पाकिस्तान मात्र आपल्यापेक्षा वाईट आहे, 145 आहे. अफगाणिस्तान, चीन आणि रशिया हे आपल्यापेक्षा वाईट आहे प्रेस फ्रीडमच्या बाबतीत. पण आपली तुलना जर आपल्याला ब्रिक्स देशांची केली, साऊथ ईस्ट एशिया म्हणजे हाँगकाँग, सिंगापूर, कोरियाशी केली किंवा युरोप अमेरिकेशी केली तर आपला 180 देशांमध्ये 142 नंबर आहे. 141 देश आपल्यापेक्षा चांगले आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्लीज. डेमोक्रेसी इंडेक्स, इकॉनॉमिस्ट आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध हे आहे. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट बरं का, ते काढतं. ते 167 देशांपैकी एक म्हणजे सगळ्यात चांगलं, म्हणजे जिथे सगळ्यात चांगली डेमोक्रेसी. हे जे 4 कॉलम आहेत त्यात थोडं दुसरा कॉलम पहिल्यांदा वाचायला पाहिजे. स्कॅन्डिनेव्हिया आणि युरोपमध्ये पूर्ण लोकशाही आहे. पूर्ण लोकशाही आहे. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे तो मी चुकून पहिल्यांदा मांडलेला आहे. भारत, अमेरिका, श्रीलंका इथे सदोष लोकशाही आहे. फ्लॉड डेमोक्रेसी त्याला म्हणतात. बांगलादेश, पाकिस्तान वगैरे इथे हायब्रिड लोकशाही म्हणजे लोकशाही आहे पण ती हुकुमशाही आणि लोकशाहीच्या मध्ये कुठेतरी. आणि अफगाणिस्तान, चीन आणि इतर अनेक देशामध्ये हुकुमशाही आहे. असे 4 कॅटेगरीज त्यांनी पडले. पण भारताचा नंबर बघा, 167 देश. एक म्हणजे सगळ्यात चांगलं डोक्यात ठेवा, एक म्हणजे सगळ्यात चांगलं. भारताचा 2014 मध्ये 27 नंबर होता, 2019 मध्ये 51 झाला आणि 2021 मध्ये 53 झाला आज. नेक्स्ट प्लीज. म्हणजे भारतात सदोष लोकशाही लक्षात ठेवा, अमेरिकेच्या सारखी. आता भारतात त्यांनी पर्सेंटेज दिलेलं आहे की 175 देशापैकी करप्शन इंडेक्स साठी त्यांनी परसेप्शन दिलेलं आहे. तर 175 जरी 0 म्हणजे सगळ्यात वाईट आणि 100 म्हणजे सगळ्यात चांगलं. तर आपण 40% जास आणि 175 देशापैकी आपला 87वा नंबर आहे. बाकी अर्थातच युरोप, हाँगकाँग, अमेरिका, फ्रान्स, युएई, स्पेन, पोर्तुगाल, कोरिया, दक्षिण आफ्रिका सगळे देश आपल्यापेक्षा चांगले आहेत. फक्त रशियाच चांगला 128. आपला रशिया वाईट आहे, आपला 87 आहे. पण बाकी सगळे देश जवळपास आपल्यापेक्षा चांगले आहेत. ब्राझील वाईट आहे आणि रशिया वाईट आहे. पण बाकी जवळपास सगळे देश आपल्यापेक्षा चांगले आहेत. करप्शन मध्ये बघा, जे आपण संपूर्ण संपवणार होतो वगैरे. नेक्स्ट प्लीज. ग्लोबल टेररिझम इंडेक्स, आपण टेररिझम सगळं नष्ट करणार वगैरे याच्यासाठी नोटाबंदी केली, हे केलं ते केलं वगैरे. आणि सगळ्या सरकारने आतापर्यंत टेररिझमच्या विरुद्ध हे केलेलं आहे. पण 163 पैकी 0 सगळ्यात चांगलं आणि 10 सगळ्यात वाईट. तर अफगाणिस्तान सगळ्यात वाईट आहे, 9.542 हा इंडेक्स आहे तिथला. मग 10 सगळ्यात वाईट आणि 0 त्यांनी त्यात आकडे दिलेले. इराक त्याच्या खालोखाल. आपला नंबर बघा, कोणाबरोबर आपली तुलना होते बघा. अफगाणिस्तान 9.542, इराक 8.682, नायजेरिया 8.374, सिरिया 7.541 आणि आपण भारत हा 7.351 हा लक्षात. आणि आपला वी आर 8th वर्स्ट. त्यामध्ये काही हे आहेत. 163 देशांपैकी वी आर 8th वर्स्ट कंट्री, म्हणजे 8 सगळ्यात वाईट देशांमध्ये आपला नंबर आहे. नेक्स्ट प्लीज. हा, तर आणखीन पुढे दिले दक्षिण आफ्रिका आपला जो होता मला वाटतं 7 काहीतरी होता, त्याचा बाकी सगळे एशिया पॅसिफिकचे सगळे 7 काहीतरी होता, 7.351. नेक्स्ट प्लीज. आता दक्षिण आफ्रिका 5, अमेरिका 4, बाकी 3, 2, 1 असे सगळे जग सगळं आपल्या बरंच बनते. नेक्स्ट. आता ग्लोबल हंगर इंडेक्स, भारताचा नंबर 117 देशांमध्ये 94 आहे. मगाशीच सांगितलं आपल्याकडे 100 कोटी लोक जवळपास भुकेलेले असं म्हणायला काही हरकत नाही. भारताचा क्रमांक ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 117 देशांमध्ये 94, 93 देश आपल्यापेक्षा आहेत. दक्षिण आफ्रिका 49, रशिया 18, चीन आणि ब्राझील दोन्ही 17च्या आत आहेत बरं का, 17च्या आत. शेजारचे देश कसे आहेत? आपला 94 भयानक वाईट आहे, श्रीलंका 64 आहे, पाकिस्तान 88, बांगलादेश 75 आहे आणि म्यानमार 88. सगळे आपल्यापेक्षा चांगले देश. सगळी प्रगत राष्ट्र 1 ते 20 किंवा 20 ते 40 आहेत.
आणि आपला 94वा नंबर आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन इंडेक्स, आपण पर्यावरणाचा किती काळजी घेतो, किती हे करतो, त्यात 180 देशांमध्ये आपला नंबर 168वा आहे. ब्रिक्सचे देश बघा, ब्राझील 55, रशिया 58, चीन 120, शेजारचे देश बांगलादेश 162 आहे, म्हणजे जेमतेम आहे. पाकिस्तानचा 142 आहे, श्रीलंका 109 आहे आणि सगळी प्रगत राष्ट्र 20च्या खाली आहेत. काँगो 152 आहे, इराक 106 आहे, व्हिएतनाम 141 आहे, केनिया 132 आहे. मुद्दाम मी त्यांची हे घेतलेले, पण सगळी प्रगत राष्ट्र, फार ईस्ट आणि सगळी राष्ट्र ही 20 पेक्षा कमी आहे. नेक्स्ट प्लीज. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि या सगळ्यात आपल्याला माहिती आहे की शिक्षणावरती आपण जीडीपीच्या 6% खरं म्हणजे खर्च करायला पाहिजे. सगळे जण ओरडून ओरडून सांगतायत आपण शिक्षणावरती फक्त 2.8 to 3% करतो आणि मग आपल्याकडे 72% लोकांकडे शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये कम्प्युटर नाही, 72% मध्ये लॅबोरेटरी नाही, 40% मध्ये मुलींना टॉयलेट नाही वगैरे असं सगळं. म्हणजे भयानक म्हणजे भयानक परिस्थिती. आता तर ऑनलाईन म्हणून आणखीनच गोंधळ, पण प्रचंड. आणि एक लक्षात ठेवा की जिथे 5 वर्षापर्यंत कुपोषणामुळे ब्रेनचं डेव्हलपमेंट होत नाही 40% मुलांचं, त्यातनं शिक्षण हे असं. आणि त्यामुळे आपले माझ्या मते तर निम्मी जनता आपण म्हणजे विचारतच घेत नाही. आता केवढी ह्युमन पॉवर आपण नष्ट करतोय. मी नेहमी माझ्या एका लेखात म्हणायचो की अनेक आईन्स्टाईन आज कप बशा विसरतायत, कारण एवढे 50% लोकांमध्ये नक्कीच कितीतरी अत्यंत चांगलं म्हणजे बुद्धिमान आणि काही बरंच काही करू शकतील असे लोक आहेत ना, पण केवळ त्यांना संधी न मिळणं आपल्या परिस्थितीमुळे, महासत्तेच्या नावाखाली हे काय चाललंय बघा. आरोग्याचं तर आपण बघतोच, मी सांगण्याची गरज नाही. आणि फक्त आता कोविडमुळे नाही, हे पूर्वीपासून अनर्थमध्ये मी पूर्वीपासून आकडे दिलेले आहेत. मी काँग्रेसच्या राज्यापासून, काँग्रेस सगळ्याच सरकारांमध्ये विकास नीतीचा हा प्रश्न आहे. आरोग्यावरती आपण 0.9 to 1.2% जीडीपीचा खर्च करतो. ते 5% करायला पाहिजे असं WHO ने सांगितलेलं आहे. निदान 3% तरी करायला पाहिजे असं अनेक तज्ञ म्हणतात. या सरकारने सुद्धा 2.5% करू असं आश्वासन दिलेलं होतं. पण अजून आपण 1.2च्या काही पलीकडे गेलेलो नाही. आणि त्यामुळे ही जी महामारी जी चालू आहे, त्यामध्ये अनेक लोकांची भयानक परिस्थिती झाली. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण तयारच नव्हतो. आपली बेसिकच व्यवस्था प्रचंड वाईट आहे. आपल्याला फक्त पंचरंगी शाळा, कॉलेजेस आणि पंचरंगी हॉस्पिटल दिसतात. पण खेडोपाडी तुम्ही बघाल तर भयानक. माझ्याकडे इथं स्टॅटिस्टिक्स आता इथे आपल्याला वेळ नाही, पण किती लोकसंख्या मागे किती डॉक्टर्स आहेत, किती सायकॅट्रिस्ट आहेत, किती बेड्स आहेत, हे भयानक स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे. ते तुम्ही लिहिलेलं आहे, पण प्रचंड वाईट आहे. आपण जगामध्ये भयानक परिस्थितीत आहोत. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे शिक्षण, आरोग्य सगळं मिळून केलेलं आहे. त्यात आपल्या 189 देशात 131वा नंबर आहे. ब्राझील 75, रशिया 50, चीन 90, दक्षिण आफ्रिका 116, शेजारचे देश श्रीलंका 72, बांगलादेश 133 आपल्यापेक्षा वाईट आहे, म्यानमार 154 वाईट आहे, पाकिस्तान 154 वाईट आहे. पाकिस्तान एक वेगळा नंबर पाहिजे. बाकी स्कॅन्डिनेव्हियन देश, अमेरिका आपल्यापेक्षा खूपच चांगले. अफगाणिस्तान आणि आफ्रिका मात्र मागे. दक्षिण आफ्रिका नव्हे, सब सहारन आफ्रिका मात्र मागे जातात. आता वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये ते बरेच 6 क्रायटेरिया आहेत. तुम्ही जर का विकिपीडियात गेला तर 6 क्रायटेरिया आहेत. ते 149 मध्ये आपला 144वा नंबर आहे. चीन 84, ब्राझील 35, रशिया 76, दक्षिण आफ्रिका 103, बांगलादेश 101, पाकिस्तान 105, श्रीलंका 129, फिनलंड 1, अमेरिका 19 आणि दक्षिण पूर्व आशियाई देश जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिका या देशाची परिस्थिती आपल्याकडे खूपच चांगली. हे मी का सांगतोय सगळं? आपण कसे वाईट आहोत काय असं काही मला सांगायचं नाही. आपण महासत्ता जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कुठे आहोत आपण जरा चाचपून बघितलं पाहिजे ना, की पहिली गोष्ट सामान्य लोकांची काय स्थिती आहे ते तुम्हाला सांगितलं. 100 कोटीचा मी हिशोब करून सांगितला. बेकारीचा हिशोब लावला, सीएमआयने डेटा काढलेला की 2 कोटीच्या वरती लोकांच्या नोकऱ्या गेल्या 2 वर्षात, गेल्या काही महिन्यात गेल्या. आणि एकंदरीतच बेकारीचा आकडा हा 12% हा ऑफिशियल आहे. त्यात अंडर एम्प्लॉयमेंट आणि इतर सगळं जर का जोडलं, इनफॅक्ट लेबर पार्टिसिपेशन जर का घेतलं, आणि तर खरा बेकारीचा जर कितीतरी पट आहे असं लोकांचं म्हणणं. त्याच्यावरती एक अनिर्बनने एक चांगला व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये बेकारी 40% होती. पण 40 नसेल, जे काय असेल ते. पण बेकारी आणि अर्धबेकारी भयानक, गरिबी भयानक. आणि हे इंडेक्सेस असे हा, त्याला आपण महासत्ता म्हणणार का काय म्हणणार? महासत्ता कुठल्या बेसिसवर म्हणणार? फक्त जीडीपी तोही सगळं खाली चाललेला आहे. आणखीन वेगळा मुद्दा. नेक्स्ट प्लीज.
आता क्वालिटी अँड ऍक्सेसिबिलिटी चुकून सॉरी हा एक इंडेक्स आहे, क्वालिटी अँड ऍक्सेसिबिलिटी ऑफ हेल्थ केअर इंडेक्स, म्हणजे आरोग्य सेवेचा दर्जा आणि उपलब्धता. त्याच्यामध्ये आपला 195 देशांमध्ये 145वा नंबर आहे. चीनचा 48 आहे, श्रीलंका 71, बांगलादेश 133, भूतान 133, पाकिस्तान आपल्यापेक्षा वाईट आहे 154. पण युरोप, अमेरिका, मध्य पूर्वेचे देश, अतिपूर्वेकडले देश म्हणजे सिंगापूर, हाँगकाँग वगैरे हे सगळे आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत. जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे स्त्री पुरुष असमानता, तर 156 देशात आपल्याकडे 140वा नंबर आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो मी की आपल्या म्हणजे मुलींचं ड्रॉप आउट होणं शिक्षणात, त्याच कामाकरता पुरुषापेक्षा स्त्रीला कमी वेतन मिळणं, स्त्रियांमधली बेकारी, घर कामाचं जीडीपी मध्ये मोजमाप न होणं, आणि बाकी बलात्कार आणि भ्रूण हत्या आणि डोमेस्टिक व्हायलन्स हे तर टीआरपीचे बलात्कार झाला की ती बातमी येते टीव्हीवर, पण बाकी इतक्या तऱ्हेने त्याच्या स्त्रियांवर अन्याय होतोय आज, सगळ्या तऱ्हेने की ती जी जेंडर गॅप आहे ते आपल्याकडे 156 देशात आपला 140वा नंबर लागतो. चीन 107, रशिया 81, ब्राझील 93, श्रीलंका 116, पाकिस्तान 153, तो मात्र वाईट आहे आपल्यापेक्षा. अफगाणिस्तान 156, तो आणखीनच वाईट आहे. पण बाकी आईसलंड पहिला नंबर आहे, फिनलँड वगैरे नंतर 1 ते 30 मध्ये सगळे चांगले, संपूर्ण युरोप अतिपूर्वेकडले देश सगळ्यात चांगले. नेक्स्ट प्लीज. ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजे किती खून होतात, किती बलात्कार होतात, किती आत्महत्या होतात आणि एकंदर किती दंगे होतात वगैरे असं सगळं. तर 163 देशांमध्ये आपला 139वा नंबर आहे. तिथेही ब्राझील 126, चीन 104, रशिया 154. रशिया वाईट आहे. पण बाकी सगळे देश, युरोप, अमेरिका, अतिपूर्वेकडले देश हे सगळे वाईट आहेत, हे सगळे चांगले आहेत. अफगाणिस्तान, सिरिया, इराक, येमेन सगळ्यात वाईट, आणि आपण त्यांच्या यादीत जवळपास, अगदी त्यांच्या यादीत नाही पण ते सगळ्यातच वाईट आहे. 163 असतील, या 3-4 नंबर 155च्या पुढे आहेत आणि आपला 139 आहे. आपण त्यातल्या बरेच पण भयानक परिस्थिती. नंतर इनोव्हेशन इंडेक्स. इनोव्हेशन इंडेक्स तुम्हाला आश्चर्य वाटेल, 60 पैकी आपला ऍक्च्युली 60 पैकी हा 50 पैकी पाहिजे, ऍक्च्युली 50 पैकी आहे मला वाटतं का 60 पैकी. आपला 48 नंबर आहे, ब्राझील 46, रशिया 24, चीन 20 पेक्षाही कमी आहे. चांगला आहे. चीनमध्ये प्रचंड इनोव्हेशन जास्त आहे. अतिपूर्वेकडील देश, युरोप, अमेरिका सगळे 1 ते 20 आहे. म्हणजे इनोव्हेशन इंडेक्स अशा तऱ्हेने की 47 देश आपल्यापेक्षा चांगले आहेत असं त्याचा. त्याचं हेच बोल सांगतो की माझ्याकडे 23 स्टॅटिस्टिक्स आहे की किती पर मिलियन आपण किती पेटंट्स आहेत आपल्याकडे, पर मिलियन आपल्याकडे किती शास्त्रज्ञ आहेत. ह्या सगळ्यांचा नंबर आपल्याकडे अतिशय कमी आहे इतर देशांच्या मानाने. पुन्हा त्याचं हेच आहे, किती आपल्याकडे संशोधन संस्था आहेत सांगा मला. म्हणजे TIFR बर का, नंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, CSIR किंवा इस्रो किंवा अशा ज्या काही सगळ्या संस्था, आणि लक्षात ठेवा याच संस्थांमधून सगळे शोध लागलेले आहेत. आता सुद्धा लसीचे सगळे शोध आहेत ते इंडियन व्हायरोलॉजिकल इन्स्टिट्यूट जी नेहरूंनी स्थापन केली 1952 साली, त्यातनं निर्माण झालेलं आहे सगळं. त्यांनी आणि ICMR मिळून जे शोध लावलेला आहे, जो भारत बायोटेकची जी लस आहे त्याचा शोध खरं म्हणजे या सरकारच्या इन्स्टिट्यूटने लावलेला आहे तो शोध. तो यांनी हे उत्पादन करतायत फक्त. आणि सिरम इन्स्टिट्यूटचा शोध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने लावलेला आहे आणि तो तिकडे ॲस्ट्राझेनेका कंपनी बरोबर ते मॅन्युफॅक्चर करतायत. म्हणजे तिथे पुन्हा सरकारच आहे, हे लक्षात ठेवा. सरकार, युनिव्हर्सिटीज इथे सगळ्यात जास्त हे होतं म्हणजे शोध. अमेरिकेचा नासा घ्या तुम्ही, MIT घ्या किंवा JPL घ्या, अनेक शोध हे सरकारी संस्थांमध्ये लागतात, तरी सुद्धा आपण ते मान्य करत नाही. पण आपल्याकडे त्या संस्थाच कमी, अशा अनेक संस्था काढल्या पाहिजेत खरं म्हणजे. IITs आणि TIFRs आणि या सगळ्या संशोधन होतं, अशा संस्था एकतर कमी, त्याच्यामध्ये प्रोफेसर्स मिळणं कमी, त्यामध्ये इक्विपमेंट कमी, त्यामुळे अत्यंत सुसज्ज अशा मोठ्या तऱ्हेने प्रयोगशाळा आणि मोठ्या तऱ्हेने त्यांना सोयी. सगळे लोक अमेरिकेला कशाला जात आहेत संशोधन करायला, भारतात जर का सगळ्या सोयी असतील. आणि अनफॉर्च्युनेटली आपले भारत प्रेमी लोक देशप्रेमाच्या नावाखाली सगळं अमेरिकेत जाऊन संशोधन करत बसतात आणि तिकडनं आपल्याला भारताचं प्रेम शिकवतात, आणखीन वेगळा मुद्दा. पण मुख्य म्हणजे इनोव्हेशन इंडेक्स मध्ये आपण फार मागे. नेक्स्ट प्लीज. ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 190 राष्ट्रांमध्ये आपण 63 आहोत. इथे मात्र आपण किंचितच बरे आहोत.
पण युरोप, अमेरिका आणि अतिपूर्वेकडले देश आपल्यापेक्षा खूपच चांगले आहेत. म्हणजे कायदे आणि एकंदर किती ब्युरोक्रेसी आहे वगैरे अशा. रशियामध्ये आपल्यापेक्षा वाईट आहे 28, चीन 31 आहे. नाही, एक मिनिट, दक्षिण आफ्रिका 84. हे वाईट कुठलं आणि चांगलं कुठलं आहे मला बघायला पाहिजे. ब्राझील 100, चीन मध्ये बिझनेस करणं जास्त सोपं आहे खरं. चीन हे जास्त चांगलं आहे खरं. इथे मला थोडंसं कन्फ्युजन आहे, पण मी त्याच्याविषयी सांगेन. 63 हा आकडा मध्यावर कुठेतरी आहे, 1/3 आहे. पण तो चांगला का वाईट याच्याशी, पण युरोप, अमेरिका, अतिपूर्वेकडले देश आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत. पण मल्टी डायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स, कारण फक्त पॉव्हर्टी नाही, याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी धरतात. त्यात आपल्या 107 देशांमध्ये 62वा नंबर आहे. चीन 30 आहे, ब्राझील 49.8, श्रीलंका 45, बांगलादेश 58, पाकिस्तान आपल्यापेक्षा वाईट आहे 77, भूतान आपल्यापेक्षा वाईट आहे 68. पण अतिपूर्वेकडले देश, युरोप सगळ्यात वर आहे, आफ्रिका सगळ्यात खाली. हे म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये आपण कुठे होतो बघायला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे आपली सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे का, तर 193 देशांमध्ये आपला 117वा नंबर आहे. रशिया 57, दक्षिण आफ्रिका 110, मग मुद्दाम शेजारचे राष्ट्र आणि ब्रिक्स मधले घेतो नेहमी. बांगलादेश 109, पाकिस्तान 134, वाईट आहे आपल्यापेक्षा. व्हिएतनाम 49, खूपच चांगला आहे. इराक 113, इराक सुद्धा चांगला आहे आपल्यापेक्षा. तर बाकी दक्षिण पूर्व आशियाई देश, जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिका, हे या देशांची परिस्थिती आपल्यापेक्षा सगळ्याच ठिकाणी खूप चांगलं. आपली तुलना आपण त्यांच्याशी, आपलं खरं महासत्ता वगैरे म्हणत असू आपण, तर खरं म्हणजे आता सगळे जे इंडेक्सेस तुम्हाला दाखवले, त्या सगळ्या इंडेक्सेस मध्ये आपण तुलना ही त्या देशांशी केली पाहिजे. आपली तुलना ही आता आपलं बांगलादेश सुद्धा खरं म्हणजे पर कॅपिटल जीडीपी मध्ये पुढे गेलेला आहे. आपली तुलना पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्याशी व्हायलाच नको खरं म्हणजे, जर का महासत्ता म्हणायचं असेल तर. या सगळ्या इंडेक्सेस मध्ये आपण खरं म्हणजे पहिल्या 1 ते 20 मध्ये, 1 ते 30 मध्ये, 1 ते 40 मध्ये असायला पाहिजे. ते आपण 150, 110, 90 असे सगळे नंबर, 120 सगळ्यात खालच्या पर्सेंटाईल मध्ये आपण आहोत. आणि भयानक परिस्थिती असं मला वाटतं. कारण फक्त म्हणजे सुपर पॉवर म्हणजे काय, हा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आता कोविड केसेस विषयी मी फार काही जात नाही. आपण नेहमी कोविड मृत्यूच्याशी बोलतो, तेवढं मी तेवढं सांगतो. दुसरी स्लाइड बघा. बऱ्याचदा प्रचार केला जातो की आमच्याकडे मृत्यू कमी झाले, पण ते मृत्यू जर का तुम्ही ह्याचे बघितले, दर दशलक्ष लोकांच्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3.49 लाख मृत्यू झाले, ब्राझीलमध्ये 4.73 लाख झाले. पण इतर देशांमध्ये बघा, मॉरिशस 18, न्यूझीलंड 26, आईसलंड 29, सिंगापूर 33, व्हिएतनाम 53, अमेरिकेमध्ये मात्र 5.97 लाख, युके 1.28, मेक्सिको 2.1. पण बघा, इतर मॉरिशस, न्यूझीलंड, आईसलंड, सिंगापूर, व्हिएतनाम हे सगळे सक्सेसफुल राष्ट्र आहेत, आणि इतरही अनेक राष्ट्र आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय की खाली बघा तुम्ही, दर दशलक्ष लोकसंख्येमागे 100च्या वर मृत्यू दर असणारे इंडोनेशिया 176, फिलिपिन्स 173 आणि मलेशिया 104 आहे. आणि भारत हा दर दशलक्ष, नेक्स्ट प्लीज, दर दशलक्ष याच्यामध्ये भारताचा नंबर हा भयंकर खाली आहे. म्हणजे आपण नेहमी तुलना, आपल्याला नेहमी सांगतात की आमच्याकडे मृत्यूदर खूप कमी आहे, कारण आपण अमेरिका, ब्राझील आणि यांच्याशी तुलना करतो. पण आपण जर का एशियन कंट्रीजची समजा तुलना केली, एशियन कंट्रीजची म्हणजे सिंगापूर, हाँगकाँग आणि इतर अनेक लोकांची तुलना केली, तर आपला मृत्यूदर हा सगळ्यात जास्त आहे. म्हणजे नेक्स्ट प्लीज. दर 10 लाखांमागे मृत्यूदर बघा आता आपला. भारत 231, पाकिस्तान 92, श्रीलंका 43, थायलंड 8.4, चीन 3.2 पर मिलियन, जपान 91, दक्षिण कोरिया 37, कंबोडिया 9.5, व्हिएतनाम 0.37, तैवान 0.50, हाँगकाँग 28, सिंगापूर 5.3. आपल्याला नेहमीच सांगितलं जातं की आमच्याकडे मृत्यू किती कमी झाले, तर मृत्यू पर मिलियन किती झाले सांगायला पाहिजे, आणि आपण तुलना या देशांची केली पाहिजे. अमेरिकन ट्रम्पनी काय केलं होतं आणि कशामुळे झालं आपल्याला माहिती, दरवेळी त्याच्याशी तुलना करायची आणि आपण चांगलं म्हणायचं, अत्यंत चूक आहे. ह्याच्यामध्ये कौशिक बसू नावाचे जे आपले पूर्वीचे आर्थिक सल्लागार होते, त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी ही सगळी आकडेवारी दिली होती, म्हणून मी पण खळून काढली. त्यांनी सांगितलं होतं सगळ्या आशियाच्या आणि इतर देशांची तुम्ही तुलना करा ना,
तर आपलं सगळ्यात वाईट कसं आहे भयंकर 231 कोटी आणि हे नंबर बघा. तर आपले भयानक मृत्यू झालेले आणि बाय द वे हे जे मृत्यू दाखवलेले आहेत त्याचा खरे मृत्यू अनेक पट आहेत. आपल्याला अलीकडे येत आहे तुम्हाला माहितीच असेल. न्यूयॉर्क टाइम्सने छापलंय आणि इतर अनेकांनी छापलंय. ऍक्च्युअल मृत्यू हे भयंकर जास्त आहेत. आणि दर दशलक्ष लोकसंख्येमध्ये 100च्या वरती कोविड मृत्यू जर असणारे इंडोनेशिया 176 आहे, फिलिपिन्स 173 आहे आणि मलेशिया 104 आहे. पण आपण 231 आहोत हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्लीज. आता हा जो आकडा आहे तो आरसीआरसी अश्विनी कुलकर्णींचा आणि इतर ह्याच्यातनं अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटी या सगळ्यात घेतलेला आहे. पण मी आता ह्याच्याकडे काही येत नाही. आपण प्रचंड मार्क कसा करायला दरमहा 5,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण कुटुंबांचं प्रमाण हे 75% आहे सध्या. दरमहा 10,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण कुटुंबांचं प्रमाण 93% आहे. कोविडमुळे गरीब शुद्धलेखन जरा माफ करा मला. कोविडमुळे गरीब झालेल्या लोकांचं प्रमाण अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये 97% आहे. भारतातल्या कुटुंबांचं सरासरी कमी झालेलं मासिक उत्पन्न 8,373. कुटुंबांचं सरासरी घटलेलं उत्पन्न एनएसओ प्रमाणे 1010 रुपये. यामध्ये दरमहा 1,000 रुपये कमी झालेलं. बेकारीचं वाढलेलं प्रमाण 12 ते 14% आपल्याला माहिती आहे. तरुणांमध्ये 25 ते 30% बेकारी आहे. जानेवारी ते मे मध्ये 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 2020 मध्ये नोकऱ्या गेलेल्यांचं प्रमाण 12.6 कोटी लॉकडाऊन दरम्यान आणि लॉकडाऊन नंतर 9 कोटी परत आले. हे सगळे सीएमआयचे डेटा आहेत. 12.6 कोटी लोकांच्या गेल्या लॉकडाऊन वेळेला, पण 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या परत आल्या. पण त्यात त्यांनी फार चांगलं वर्णन केलेलं आहे की ह्या ज्या 3.6 कोटी गेल्या त्याच्यामध्ये, पण या 9 कोटी परत आल्या त्या सगळ्या त्यातल्या बऱ्याचशा असंघटित क्षेत्रात गेल्या. म्हणजे अनेक संघटित क्षेत्रातले लोक हे असंघटित झाले या लॉकडाऊन नंतर. हे सगळं आपल्याला माहिती. नेक्स्ट प्लीज. सगळ्यात खालच्या लोकांचं पूर्ण उत्पन्न बंद झालेल्यांचं प्रमाण अझीज प्रेमजी युनिव्हर्सिटी प्रमाणे 27%. सगळ्यात खालच्या लोकांचं अर्ध उत्पन्न बंद झालेल्यांचं प्रमाण 24%. साधारण 50% लोकांचं आयतर पूर्ण गेलेलं किंवा कमी झालेले निम्म झाले. पॅन्डेमिक नंतर खेड्यात वाढलेल्या दारिद्र्याचं प्रमाण 15%, शहरात वाढलेल्या दारिद्र्याचं प्रमाण 20%. इंडिया स्पेंड प्रमाणे सिंगल मदर्स, अपंग माणसं, ज्येष्ठ नागरिक यांच्यापैकी पुरेसा भात, गहू, दूध, अंडी मिळालेल्या लोकांचं प्रमाण फक्त 25 ते 30%. इंडिया स्पेंड म्हणजे सिंगल अपंग माणसं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यापैकी खाण्यासाठी कर्जाऊ पैसे घ्यावे लागल्याचं लोकांचं प्रमाण 40 ते 50%. पॅन्डेमिक मध्यम वर्गातले लोअर मध्यम वर्ग गरीब वर्गात गेलेल्यांचं प्रमाण 1/3. नेक्स्ट प्लीज. आता मी शेवटली स्लाइड आहे ही माझ्या मते. तसं मी बरंच हे करू शकेन. मला स्वतःला काय वाटतं की ह्या परिस्थिती सुधारायला काय करायला खरं म्हणजे लॉंग टर्म बघायचं झालं तर विकास नीतीच बदलायला पाहिजे. आपली फक्त श्रीमंतांकरता कॉर्पोरेट करता प्रचंड फक्त काही लोकांची संपत्ती भयंकर वाढते, इतरांची कमी होते. याला कारण आपली विकास नीती असं माझं मत आहे. पण आता इमिडिएटली काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की मनरेगाचे दिवस 100 पासून 200 करावेत. मनरेगासाठी आपण आता 70,000 कोटी रुपये खर्च करतो, त्याच्याऐवजी 3 लाख कोटीपर्यंत वाढवायला पाहिजे. आपण एवढ्या लाखो कोटी रुपये आपण माफ करतो कॉर्पोरेट्सना आणि 20 लाख कोटीचा आपण पॅकेज डिक्लेअर केलेला आहे. ऍक्च्युअली खर्च आपण 2-3 कोटीच केलेला आहे. पण अजून 3 लाख कोटी जर का केला तर लाखो कोट्यावधी लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. सगळ्यांना किमान वेतन लागू केलं पाहिजे. आणि यातनं काय केलं पाहिजे, यातनं शहरामध्ये पण चालू करायचं, नंतर मनरेगा शहरात सुद्धा चालू करावा. 100 ते 200 दिवस करावे. 70,000 कोटी 3 लाख कोटी करावे. सगळ्यांना किमान वेतन. आता यातनं काय करावं, तर दुष्काळ निवारण, पाणी फाउंडेशन सारखं या वर्षी आपण समजा पाणी साठवलं की आता दरवेळेला आपलं वरती आकाशाकडे बघायचं, दुष्काळ पडला हे आपल्याला थांबवता नाही येणार कायमचं. सिंचनावर आपल्याला काम करता येईल, लघु उद्योगांवर काम करता तुम्हाला आता आपल्याला बोलायला वेळ नाही, पण मायक्रो आपण एमएसएमई एकत्र घालतो हेच मुळी चूक आहे. खरं एम म्हणजे मायक्रो आणि मग स्मॉल आणि मीडियम म्हणून एमएसएमई त्याला म्हणतात. पण मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस म्हणून एमएसएमई. पण ते मायक्रो सगळ्यात जास्त असतात. त्यात ऍव्हरेज 1.7 माणसं काम करतात आणि त्यांना 25 लाखापेक्षा कमी कॅपिटल लागतं. असे कोट्यावधी माणसं ती सगळी खलास झाली आहे लॉकडाऊन नंतर आणि नोटाबंदीनंतर. सगळी खलास झालेली आहेत कोट्यावधी लोक. तर त्यांना मदत करण्याची गरज आहे. तुम्हाला सहज सांगतो, इंग्लंड अमेरिकेत काय केलं त्यांनी की, आणि हा मायग्रंटचा क्रायसिस आलाच नसता. त्यांनी काय केलं की त्यांनी त्यावेळेला त्यांच्या कंपन्यांना पैसे दिले, पण त्या अटीवर की तुम्ही तुमच्या कामगारांना ह्यातले 80% दिले पाहिजे. त्यामुळे कामगार हवालदिल पळत सुटले नाहीत तिकडे.
समजा आपण त्यावेळेला हे सगळे स्मॉल इंडस्ट्रीज जे आहेत म्हणजे धारावीपासून युपी मधले चामड्याच्या पासून सगळ्याला आपण समजा पैसे पुरवले असते, सांगितलं असतं की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये हे तुमचे जे कामगार आहेत त्यांना तुम्ही 80% दिले पाहिजे. तर एवढे पळत सुटले नसते लोक. त्यांना हवालदिल झाले कारण काढलं नोकरीवरनं का आता आम्हाला तुमची गरज नाही म्हणून. जिथे राहत होते तिथे त्यांना भाडं देणं शक्य होईना म्हणून कोट्यावधी माणसं पळत सुटली. हे इतकं अमान म्हणजे हे संकट बघा. पण इंग्लंड अमेरिकेने त्यांच्या म्हणजे उद्योगी वाचवले आणि कामगारही त्यामुळे पळत सुटले नाही. तर अशा तऱ्हेने स्मॉल आणि मीडियम स्केलच्या उद्योगांना वाचवणं, आरोग्य व्यवस्था सुधारणं, बेसिक आरोग्य व्यवस्था सुधारणं, म्हणजे डॉक्टर, नर्सेस, आयसीयू आपल्याला काही नाही म्हणजे MRI, ECG हे सगळं खेड्यापाड्यातल्या ह्याच्यात म्हणजे एक तर नाहीच आहे. किंवा सहज आकडेवारी सांगतो की त्या सरकारनेच ठरवलं जे स्टँडर्ड असतं ना की हे अमुक हॉस्पिटल आपण योग्य म्हणावं. सरकारचीच जी हॉस्पिटल आहे ती फक्त 11% ती त्या याला उतरतात. फक्त 11%. हे परवाच अनंत फडकेने भाषणात सांगितलं. तर 11% फक्त उतरतात त्याच्यामध्ये. म्हणजे बाकी सगळ्यात काही ना काहीतरी कमतरता आहे. डॉक्टरने, नर्सेसने, ECG नाही, हे नाही, ते नाही. म्हणजे बेड्स नाही, आयसीयू नाही. तर मला असं वाटतं आरोग्य व्यवस्थापन नीट करणं, शिक्षण, शाळा नीट करणं म्हणजे इतकं अचाट काम आहे. म्हणजे आपल्याला खरं महासत्ता व्हायचं असेल ना, तर पुढची 20 वर्ष आपण शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज आपल्याला 48 पर्यंत 2% लोकांना फक्त नळाचं स्वच्छ पाणी येतं. बाकीचे लोक कुठे बादलीने कळशीने आण 1 किलोमीटर किंवा नळावरती रांग लाव. लोकांना स्वच्छ पाणी मिळणं, लोकांना रोज वीज मिळणं, स्वस्त घरं मिळणं, सार्वजनिक वाहतूक, रिन्युएबल एनर्जी, रस्ते खेड्यापाड्यापर्यंत. एक लक्षात ठेवा, मी मुद्दाहून सांगतो इथे, आपण डायनिंग टेबलवरती बसून मध्यमवर्गातले लोक साऊथ कोरियामध्ये बघा किती छान, जपानमध्ये बघा, युरोपमध्ये बघा, अमेरिकेत बघा. एक लक्षात ठेवा, या सगळ्या देशांनी म्हणजे सगळ्या देशांच्या सरकारने अंडरलाईन 3 टाइम्स या सगळ्या देशातल्या सरकारांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज याच्यावरती भरमसाठ खर्च केले. म्हणून आज ते जिथे आहेत ते तिथे आहे, ते लक्षात ठेवा. चीनने 1980च्या दशकात प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणावर खर्च केला म्हणून चीनकडे सगळं मॅन्युफॅक्चरिंग केलं, नाही तर जाऊ शकलं नसतं. तर मला असं वाटतं आपण हे सगळं न करता नुसतं काही आयटीतली कॉलेजेस काढली, लोक अमेरिकेत गेले, आपण आयटीतली सुपर पॉवर, आता महासत्ता वगैरे, हे सगळं इतकं इतकं बोगस आहे. म्हणजे मला मला तर काय काय म्हणावं तर काही सुचत नाही. म्हणून मी सगळे इंडेक्सेस दाखवले की आपण कुठेच बाबा. तर सिंचन, लघुउद्योग, आरोग्य व्यवस्था सुधार, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, स्वस्तगृह, सार्वजनिक वाहतूक, रिन्युएबल एनर्जी या सगळ्यांवर आत्ता तरी काम चालू करायचं आणि पुढची 20 वर्ष प्रचंड वेगाने सरकारनी हे जर का सोशल कॅपिटल आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं तर आपण महासत्तेकडे, महासत्ता म्हणजे माझ्या मते सगळ्या लोकांनी समाधानी सुखी होणं याला मी महासत्ता म्हणतो, तर आपण त्याच्याकडे हळूहळू प्रगती करायला सुरुवात करू. उगाच कधी जीडीपी वाढवायचा आणि कधी 150 मजली इमारती आणि इकडे लोकांना राहायला घरं नाहीत आणि असं सगळं म्हणजे अत्यंत ज्याला म्हणतो भलगर अशा तऱ्हेचं आपलं जे चित्र आहे आपल्या समाजाचं, हे भयानक आहे. हे याला प्रगती म्हणायची की नाही हा प्रश्न आहे. आणि हा जो संबंध न्यूलिबरल कॅपिटलिझम आहे त्याचा हा परिणाम आहे असं माझं मत आहे. मग हे पैसे कुठून आणणार ह्याच्याकरता? आता आरबीआय कडे पैसे त्यात शिरत नाही. बॉन्ड मधून आपल्याला पैसे उभे करता येतील सरकारला किंवा नोटाचं इन द एंड नोटा छापता येतील. आणि सगळ्यात महत्वाचं श्रीमंतांवरती कर वाढवणं आणि काळा पैसा बाहेर काढणं हे जर का केलं तर ह्यातल्या काहीच गोष्टी करण्याची गरज नाही खरं. श्रीमंतांवरती कर्ज जर का आपण कर वाढवले, वेल्थ टॅक्सही वाढवला आणि काळा पैसा बाहेर काढला, खरंच जो आम्ही काढणार अशी सगळी सरकार आतापर्यंत आपल्याला सांगत आली आणि तो खरंच बाहेर काढला, तर आपल्याला यातल्या काही सगळ्या गोष्टी आपल्याला करणं सहज शक्य आहे. त्याची बरीच आकडेवारी आली ऑक्सफॅममध्ये इतरही ठिकाणी की यांच्या फक्त इतके टक्के दिले तर सगळं भारतातलं शिक्षण होऊ शकेल, यांच्या इतके टक्के दिले तर सगळं आरोग्य होऊ शकेल. इतकं हे इतकी प्रचंड विषमता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं अतिशय तातडीने जर का आपण केलं तर आपण मानवता तरी वाचवू शकू म्हणजे बेसिकली. तर हे जर का आपण केलं तर आपण प्रगतीच्या ह्याच्यावर पुढे आपण जायला लागू. महासत्तावर आपण नंतर बघू, पण सध्या आपण हे तरी करायला पाहिजे कारण आता हवालदिल लोक झालेले आहेत असं मला वाटतं. मी लसीकरण संतोष, अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान अतिशय प्रभावी होणार हे मला माहितीच होतं. कारण त्यांच्याशी मी अलीकडे संपर्कात होतो आणि त्यांनी ज्या पद्धतीने खूप मेहनत
घेऊन आणि खूप खोलवर जाऊन ही जी आकडेवारी तयार केली याची मला कल्पना होती आणि अश्विनीला तर ते जास्त माहिती होतं. त्यामुळे ते अपेक्षेप्रमाणे अतिशय प्रभावी झालं आणि लोकांची उपस्थिती देखील मला वाटतं अच्युत आमच्या नेहमीची जी भाषणं होतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त नॅचरली आम्ही तुझ्या इतके भाग्यवान नाही. आमच्या भाषणांना एक तुझ्या 25% लोक असतात किंवा 25 सुद्धा बरोबर, पण तुझे ऑब्व्हियसली ते इतकी अफाट लोकप्रियता आहे आणि त्याचा आम्हाला अभिमानही आहे की तुम्ही इकडे आमच्या फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसीच्या आमच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा आलेले आहात. तर मला ना अच्युत एक असं आठवतं की हे तुझं सगळे विदारक चित्र आणि जेव्हा यातला एक जेव्हा 2014 साली नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर यायचं होतं त्याच्या आधी पियुष गोयल यांचं मी एक विधान ऐकलं होतं, त्यांची मुलाखत. ते म्हणाले की आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काय करू तर मनरेगा बंद करू. दिस इज सो इट वॉज प्राऊड, म्हणजे इतक्या अभिमानाने की हे सगळं फालतूपणा आहे, हे मनरेगा वगैरे सगळं फालतूपणा आहे आणि हे पहिल्यांदा. आणि आज परिस्थिती अशी आहे की मनरेगा नसतं तर काय झालं असतं, त्यांच्याकडे ही जर सिस्टीम नसती तर आपल्याकडे कुठलंही चॅनल नव्हतं लोकांच्या हातात क्रयशक्ती न्यायचं. इतकंच नाही, अन्न सुरक्षा कायद्याच्या वेळेला ज्या पद्धतीने टीका करण्यात आली आणि बरेच इकॉनॉमिक राईट लोक जे आहेत अँटी वेलफेअरिस्ट त्यांनी मोदींकडून अपेक्षाच केली होती की मोदींच्या स्वरूपात आता जणू एक रेगन आणि मार्गारेट थॅचरच आता आपल्याला भारतीय अवतरलेला आहे आणि ह्या लोकांनी सातत्याने फूड सिक्युरिटी ऍक्ट वर अटॅक केला. लक्षात घ्या, आज जर फूड सिक्युरिटी ऍक्ट नसता, इमॅजिन करा काय भीषण अवस्था होती. फूड सिक्युरिटी ऍक्ट जर नसता तर आज तुम्हाला, कारण ह्या व्यवस्था तयार व्हायला इतका वेळ लागतो, त्यात इतक्या किचकट आहेत, इतकी डिबेट. आज हे ऍपरेटस तुमच्याकडे नसते तर आज लोक भुकेने मेले असते, आताही मरत असतील, पण अजून 67% लोकांपर्यंत आपण धान्य नेऊ शकलो नसतो. मुद्दा असा आहे की एक जी आयडिओलॉजी, प्रभावी आयडिओलॉजी जी आहे, आणि म्हणजे हे लोक विसरतात की ह्या सगळ्या कायदा जेव्हा आले, म्हणजे अन्न सुरक्षा कायदा, मनरेगा, आणि याच काळामध्ये भारतातलं दारिद्र्य निर्मूलन हे आणि ग्रोथ रेट चांगला होता, दोन्ही होतं. त्याच वेळेला भारतातलं दारिद्र्य निर्मूलन सर्वात जास्त गतीने झालेलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जो आपण ज्या वर्गात आहोत त्या वर्गाला खडबडून जागं करण्याचं एक मोठं काम तुझं एक आजचं भाषण करतं. आणि एकंदरच ही मांडणी मला वाटतं ह्याला एक तू म्हणजे खोल अर्थाने, पक्षीय राजकीय दृष्टीने नाही पण खोल अर्थाने प्रचंड मोठं या विकास नीतीच्या धोरण. आता उदाहरणार्थ फूड सिक्युरिटीचं तू म्हणालास ना, तर पीडीएस वरती जो हल्ला आहे तो 2005 सालापासूनच चालू आहे. नंतर त्याच्यावर बोलू. नाही, मला असं म्हणायचं होतं की राजकारण म्हणजे पक्षीय राजकारण, याला राजकारण नाहीच खरं. खोल अर्थाने, चांगल्या अर्थानं डीप पॉलिटिक्स जे आहे ना, ते पॉलिटिक्स, डीप पॉलिटिक्स हे तुझ्या भाषणातून होत आहे. कारण हा जो वर्ग आहे ज्याचे आपण सगळे आहोत त्याला खडबडून जागं करण्याची गरज आहे. तो एका धुंदीत आहे. तो सॉरी, म्हणजे मी समारोप करायच्या मीच भाषण करायला लागलो, सॉरी. नाही अच्युत, मला खूप आवडलं आणि तुझे मनपूर्वक आभार. आणि अर्थातच तुझ्या याच्यातून खूप लोकांपर्यंत हे सगळं पोहोचतंय, हे आता काळाची गरज आहे. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थँक्यू मंडळी, धन्यवाद. सर्व मित्रमंडळींचे धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्र चे धन्यवाद, त्यांनी अधिक ऑडियन्स पर्यंत आपल्याला पोहोचवलं. फेसबुक वरती, युट्यूब वरती या भाषणाच्या लिंक्स असतील. आपण जे उपस्थित आहात त्या सर्वांना विनंती आहे की आपण हे भाषण नक्की शेअर करावं आणि आपण पुढल्या गुरुवारी पुन्हा एकदा थर्सडे थिंक टॉक मध्ये भेटू वेगळा विषय घेऊन.